My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this lecture, we are going to discuss about Act 5 of Twelfth Night. This will be the final act of this comedy. Duke Orsino, in the company of Viola, visits Olivia at her estate and meets Feste the fool, who entertains him. मग ड्यूक ऑर्सिनो व्हायलासोबत जातो ऑलिव्हियाच्या घरी आणि तिथे त्याला तो फेस्टे मिळतो, तो जोकर. तो त्यांचा खूप मनोरंजन करतो. द ऑफिसर्स हू अरेस्टेड अँटोनियो अर्लियर अराईव्ह ऑन द सीन. जे ऑफिसर्सनी अँटोनियोला अरेस्ट केलेलं आहे ते तिथे येतात. ऑर्सिनो रेकग्नायझेस अँटोनियो ॲज अन ओल्ड एनिमी. ऑर्सिनो ओळखतो, अरे हा तर आपला अँटोनियो जुना शत्रू आहे. अँटोनियो मिस्टेक्स व्हायला फॉर सेबॅस्टियन वन्स अगेन. आता व्हायलाला पाहून त्याला वाटतं हा परत सेबॅस्टियनच आहे तो. अँड रिपोर्ट्स ऑफ अ रिसेंट ट्रॅकर्स बिहेवियर. आणि तो तिच्यावर आरोप करतो. म्हणजे व्हायला त्याला वाटतं सेबॅस्टियन आहे, ती सिझरियोच्या रूपात आहे. म्हणतो की किती गद्दार आहे, मी तुला वाचवलं शिपरेकमधून आणि तू मला संकटात सोडून चालली गेलीस. व्हायला इज डमफाउंडेड. व्हायल्याला समजतच नाही की हा मला का आरोप देतो आहे माझ्यावर. पण अँटोनियो तिला समजत आहे सेबॅस्टियन. ऑलिव्हिया एंटर्स अँड ॲड्रेसेस व्हायला ॲज हजबंड. ऑलिव्हिया येते आणि त्या व्हायलाला पती म्हणून संबोधन करते. व्हायला म्हणजे ॲक्च्युली ती सिझरियोच्या वेशात आहे, पुरुष वेशात. दिस अराउजेस द ड्यूक्स जेलसी अँड अँगर. त्यामुळे त्या ड्यूकच्या मनात ईर्ष्या निर्माण होते, खूप राग निर्माण होतं. माझी प्रेयसी आता या सिझरियोच्या मागे लागलेली आहे. ही थ्रेटन्स टू किल सिझरियो व्हायला टू स्पाईट ऑलिव्हिया. ऑलिव्हियाला त्रास देण्यासाठी तो त्याला धमकी देतो सिझरियोला, मी तुला मारूनच टाकील आता. व्हायला डिनाईज हॅव्हिंग रिटर्न ऑलिव्हियास ऑफर्स ऑफ लव्ह. व्हायला नकार देते. ती ऑलिव्हियाला म्हणते मला तुझं प्रेम नको आहे. द प्रिस्ट इज सेंट फॉर हू टेस्टिफाईज दॅट ऑलिव्हिया अँड सिझरियो वेअर जॉईंड इन होली मॅट्रिमनी. मग एका धर्मगुरूला बोलवून पाठवलं जातं, ख्रिश्चन धर्मगुरूला, आणि तो अशी गवाही देतो की ऑलिव्हिया अँड सिझरियो यांनी यावं आणि एक पवित्र लग्न समारंभात भाग घ्यावा. मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईल. द अरायवल ऑफ सेबॅस्टियन क्लिअर्स द कन्फ्युजन दॅट हॅज कम अबाउट ओईंग टू मिस्टेकन आयडेंटिटी. मग सेबॅस्टियन तिथे येतो, सगळं कन्फ्युजन दूर होतं की बा कशी मिस्टेकन आयडेंटिटी झाली आहे, कसं चुकीने एकमेकांना ओळखण्यात येतं आहे. सेबॅस्टियन सांगतो मी हिचा जुळा भाऊ आहे. Sebastian apologizes to Olivia for attacking her kinsman Sir Toby and his friend Sir Andrew in self-defense. मग सेबॅस्टियन येतो आणि माफी मागतो की ऑलिव्हिया मला माफ कर, तुझे जे नातेवाईक आहेत, तुझे जी माणसं आहेत, सर टोबी, सर अँड्र्यू यांना मी सेल्फ डिफेन्समध्ये त्यांच्यावर अटॅक केला, मला स्वतःचा बचाव करायचा होता. ही सरप्राईज अँड प्लीज टू सी अँटोनियो होम ही एक्नॉलेजेस ॲज हॅव्हिंग सेव्ड हिज लाईफ फ्रॉम द शिपरेक. आणि तो खूप आनंदित होतो, आश्चर्यचकित होता अँटोनियोला पाहून. आणि तो सांगतो घरी, यांनी तर माझा जीव वाचवलेला आहे. आणि जेव्हा जहाजाचा ॲक्सिडेंट झाला, जहाज फुटलं, तेव्हा ऑल प्रेझेंट ॲट द सीन आर ओव्हरवेल्म्ड बाय द रिझेम्बलन्स बिटवीन सिझरियो अँड सेबॅस्टियन. तिथे सगळं त्या सीनवर दृश्यात उपस्थित असणारे प्रत्येकजण एकदम गदगद होऊन जातो, सद्गदित होतो. त्यांना खूप दुःख वाटायला लागतं, पण आनंदही होतो. अरे बापरे, दोघं किती सारखे दिसतात सिझरियो आणि सेबॅस्टियन. आणि यामुळे हे सगळं कन्फ्युजन झालं आहे. इन द कोर्स ऑफ द कन्व्हर्सेशन व्हायलाज आयडेंटिटी या सेबॅस्टियन्स ट्विन सिस्टर इज रिव्हील्ड. मग बोलता बोलता व्हायलाची जी ओळख आहे की सेबॅस्टियनची ती जुळी बहीण आहे, ही उघड होते सगळ्यांसमोर. इट इज कन्फर्म दॅट द सिबलिंग्स हॅड बीन सेपरेटेड ऑन अकाउंट ऑफ द शिपरेक. आणि हे निश्चित होतं की जहाज फुटल्यामुळे हे दोन सख्खे भाऊ बहीण एकत्र होते, परंतु आता वेगवेगळे झाले, त्यांची ताटातूट झाली. द प्लॉट हॅच्ड बाय मारिया अँड हर कॉन्स्पिरायर्स इज एक्सपोज्ड. द प्लॉट हॅच्ड बाय मारिया अँड हर कॉन्स्पिरेटर्स इज एक्सपोज्ड. जी काही त्यांनी योजना आखली होती, जो कट रचला होता मारिया आणि तिच्या सहकाऱ्यांनी, तो उघडकीस येतो. मॅलोली सेट फ्री. मॅलोलीला मुक्त करण्यात येतं. बट ही स्टॉर्म्स ऑफ अँग्रीली. खूप रागात येतो तो, खूप चिडचिड करतो. रिफ्युजिंग टू बी रिकन्साइल्ड विथ द अदर्स. मला आता तुमच्याशी संबंधच ठेवायचे नाही, तुम्ही माझं खूप नुकसान केलेलं आहे, असं तो म्हणतो. इट इज रिव्हिल्ड दॅट सर टोबी हॅज मॅरिड मारिया. आणि मग शेवटी काय होतं, टोबीचं लग्न होतं मारियाशी. ड्यूक ऑर्सिनो रिअलाइजेस दॅट व्हायला हॅड बीन इन लव्ह विथ हिम ऑल अलॉंग अँड प्रपोजेस टू हर. मग ड्यूक ऑर्सिनोला माहीत होती की व्हायला त्याच्याच प्रेमात होती, सतत त्याच्याच मागे मागे होती. आणि मग तो तिला प्रपोज करतो, लग्नाची मागणी घालतो. ऑलिव्हिया एंट्रीट्स द ड्यूक टू ॲक्सेप्ट हर ॲज अ सिस्टर इन लॉ.
आणि ऑलिव्हिया विनंती करते ड्यूकला की तिला बा आता सिस्टर इन लॉ म्हणून मान्य करावं त्यांनी. द टू कपल्स ऑर्सिनो अँड व्हायोला अँड ऑलिव्हिया अँड सेबॅस्टियन आर युनायटेड. द प्ले एंड्स विथ द म्युझिक. आता 2 कपल झाले, ऑर्सिनो आणि व्हायोलाचं लग्न होतं अँड ऑलिव्हिया अँड सेबॅस्टियन हे एकत्र येतात. आणि इथे हे जे नाटक आहे हे इथे छान संगीत वाजतं शेवटी आणि संपतं. आता यात बघा की ऑलिव्हिया त्याला विनंती काय करते की मला सिस्टर इन लॉ म्हणून स्वीकार कर माझा, कारण ती सेबॅस्टियनची पत्नी झाली ना. सेबॅस्टियनची पत्नी झाली म्हणजे त्याची भावजय लागते आणि त्याच्या नात्यात येते ती. आणि अशा प्रकारे या कॉमेडीचा शेवट सुखद होतो. थँक्यू व्हेरी मच.